नमस्कार मंडळी, तर मी आज बनवणार आहे खव्याचे गुलाबजाम। तर इथे ना मी अर्धा किलो खवा आणला होता, तेही माझ्या मावशीने ना पंढरपूरनं दिला होता माझ्यासाठी खवा। तर इथे ना मी छान असा ना खवा मळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा ॲड करून ना मी छान असा घट्टसर आणि त्याला ना मळून घेतलेला आहे खव्याला। आणि नंतर एक 10 मिनिटांनी ना पीठ रेस्ट करायला ठेवलं आणि नंतर ना छान असे छोटे छोटे गोळे बनवले आणि नंतर इथे मी तळायला सुद्धा घेतलेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकताय आपण ना साईडने म्हणजे तेलामध्ये सोडून ना नंतर साईडने ना आपण चमच्याने किंवा झाऱ्याच्या साह्याने ना ढवळत राहायचं, म्हणजे जेणेकरून ना या गुलाबजामुनला खूप छान असा ना कलर येईल। आणि ते तुम्ही पाहू शकताय मी इथे ना मंद आचेवर ना इथे ना गुलाबजाम तळून घेते, कारण जेणेकरून ना या गुलाबजाममध्ये ना कच्चेपणा राहता कामा नये। आणि इथे तुम्ही पाहू शकताय एकसारखे इथे ना आपले गुलाबजामुन तळून झालेले आहेत। आणि नंतर ना इथे मी एक तारी पाक बनवलेला आहे। तर अर्धा किलो खव्यासाठी ना अर्धा किलो साखरेचा ना मी इथे पाक बनवलेला आहे। आणि एक तारी पाक बनवले ना त्याच्यामध्ये ना मी सगळे सारे ना असे गुलाबजामुन ॲड केले आणि खूप छान असे इथे मुरलेले आहेत। आणि मी 5-6 तासानंतर चेक केले तर ना आपले गुलाबजामुन ना खूप छान इथे ना या पाकामध्ये मुरलेले होते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी होते, कारण याच्यामध्ये ना वेलची पावडर वगैरे टाकले ना खरंच त्याचा सुगंध खूप छान येतो। आणि याचा मी लॉंग व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, नक्की तिथे तुम्ही जाऊन चेकआउट करा। तर इथे बघा तुम्ही पाहू शकता मी नंतर ना इथे खाण्यासाठी ना जामून घेतलेले आहेत आणि मी बनवलेला आज गुलाबजामुन कसे झालेत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय।